हे गाईस, वेलकम टू द माय न्यू ब्लॉग. तर सकाळी चाललो आहे कॉलेजला. आता वाजले सकाळचे 6:30. एकटाच आहे, सुनसान रस्ता, कोणच नाही मागं पुढं. अजून एक दोस्त येणार आहे, तो गाडीवर येतो आहे, मग मी चालत जायचं तिथं. कॅनलमध्ये परवा किती पाणी होतं, वाळून गेलं आहे पूर्ण. बस अजून 7ला येते, 7ला म्हणजे 7ला इथे येते स्टॉपला. त्यासाठी जर लवकर जायचं, चुकलं बिकलं म्हणजे डायरेक्ट 9ची बस. तिथं लेक्चर चालू होते 8ला. कोण येईना मागं, ते विश्वजित म्हणायचा, तो पण येईना. तो गाडीवर येतो म्हटलं, पण अजून तर आला नाही. फायनली तो आला. मागची गाडी दिसत आहे त्याचीच आहे, फोनमध्ये काय नीट दिसणार नाही, पण त्याचीच आहे मागची गाडी जी येत आहे ती. मला म्हटला गावात जातोय, पण माझ्या माग आलाय. त्याच भाऊ गेला आणि हा विश्वजित आणि मी काय व्हायला, झोपीत आहे का अजून? इकडे पण कोण नाही रे, कॅनलवर पण कोण नाही, इकडे पण कोण नाही. इथं 2-3 जण येते, त्यांनी पण आले नाहीत अजून. आता किती वाजला टाइम? 7:20. अजून एक 10-15 मिनिट. 10-15 मिनिटात बस येते. आज कुठलं, आज सोमवार आहे ना? मंगळवार आहे का? आज फुल नाही, काल होते फुल. बसमध्ये बसले. हा हे विश्वजित, आणि आता पोहोचले फाट्यावरती. इथे खायचं नाहीत, त्यांना घेऊन मग फरार. कोणच नाही, आम्ही दोघंच आहे इकडे मागे. कॉलेजमध्ये ते जाऊन परत एक काम आहे, तिकडं औषध दुकानाकडे चाललं आहे, थोडं औषध घ्यायचं आहे. मी ह्या विश्वजित 1 तास लेक्चर केलं, अजून 10 नंतर एक लेक्चर आहे, 1 तास आमचं ब्रेक आहे. त्यामुळं मी जर बाहेर आलो, मग एक काम पण होतं, ते काम पण पूर्ण होतं 1 तास. फायनली आलो, कॅनलवर चाललो आहे. आता बस म्हणून उतरलो 1च्या बसने. काय आता पण सध्याला कोण नाही कॅनलला. मी आणि हा विश्वजित फोन बघत आलं, मस्त रील ढकलायला वाटतं. रीलचा आवाज पण येणार. ब्लूटूथ पण घातला नाही. ब्लूटूथ आहे का नाही रे? नाही, माझं उचलायला बघायला. उद्या गणपती, काय जरा एक्साइटमेंट व्हायला, कधी येत आहे कधी नाही. काय लावलं रे तू? दिसत नाही रील फोनमध्ये. इथनं जातो, जवळ होतं रे मला इथून ना, लांब होत आहे मला तिथून. हे बाबा, त्या पुलाला एवढं अंतर लांब, कमीत कमी 200, 300, 400, 500 फूट होत असेल. त्या जनावर एवढं घेऊन जा, आमच्या जाऊन चारून आण संध्याकाळी. कमी खायचं, मग दूध खायचं तुला. 2 पक्षी बाई उडाली, ती कामं नाही ती, कामं नाही ती, कामाला न्यायला पाहिजे आमच्यात. चल इथनं जातो, मला उशीर होतो. तर चल, गप 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 गप. काय करतो काय, लय ताकदवान माणूस आहे म्हणून तर आम्हाला काय म्हणता येत नाही. नाहीतर आमची पण बॉडी बिडी असती तर. हां, कच्चं समजलंय काय? हां, बॅग सोड. अरे लांब होते रे, ऐक माझं. बॅग तुटतंय रे, का आम्ही गरीब माणसं. मम्मी तिथं नको असं काय, जाऊ दे लांब होतं रे, इथनं जवळ जाऊ दे गे. तुझ्या सुखासाठी मला कशाला त्रास द्यायला, नको. जाऊ दे रे विश्वजित, नको रे भावा. आपण आहे परत सोमवारी. आज कुठलं वार आहे? मंगळवार आहे ना? बुधवार, गुरुवार भेटतोय की. नीट जा रे. हां, घरी गेल्यावर फोन कर. आता आलो घराजवळ, दरवाजा उघडायचं. उघड की. आत्ता उघडला. तर ह्याच्या आधी ते पायातले दोन्ही बूट काढावं लागेल, घाण झालेत पूर्ण. तोंड कसं झालं काय दिवसभर. कॉलेजला जायचं म्हटल्यावर जीवावर. बॅग एखादी आत ठेवूया, इथंच ठेवूया साईडला. आता आले लाईट. आता चालले वर तिकडं मक्याला पाणी पाजवायला. हे खोऱ्या घेऊन आता मोटर चालू करून आलो खाली. आता वाजलेत 4:30. आले 4लाच लाईट, पण मी जरा लेट केलो. आता ह्याला घेऊन चाललोय तिकडं वर पाणी पाजायला. डोळ्यात माती गेलं माझ्या. तिकडं वर चेंबर आहे, इथे एक आहे, खाली 1-2 आहेत, मग तिथे वर आहे. काय हे घास घेऊन परवाच मारले, परत फुटलाय. ह्याला अजून पाणी सोडलं नाही. तर जायचं तिकडं वर सरळ ह्या तुरीच्या साईडने आणि मक्याच्या साईडने. तर पाण्याचा आवाज तर येत आहे, पाणी पडालेलं. चालू आहे, मग चालू झालं. ओके, आता इथं साईडला चटणी काढायची.
ठीक आहे, पूर्ण भरून थांबलं आहे. तिकडे गेलं आहे पाणी तिथेपर्यंत. तर चप्पल साईडला काढून ठेवायचं आणि हे गदा पण साईडला ठेवा इकडे तोपर्यंत. हे पाणी पूर्ण कडायला गेलं वाटतं तिकडं. हां, तिथून मधनं गेलं इथं पूर्ण कडायला गेलं आहे पाणी. नाही इथं पण दिसेल निम्म्यातच आहे काय पाणी नेमकं. तर अजून एक गोष्ट, मी खाली पाणी पाजवलं आहे आणि वर पाऊस यायला काय हे प्रकार. आणि ह्या साईडला तर फुल आहे पाऊस आणि आबाळ पण लय यायला. इकडे सूर्य दिसते पण ह्या साईडला ठीक आहे वातावरण. इकडे तर काय पूर्ण ब्लॅक. पाऊस येत आहे वाटाले. जर करता पाणी पाजवल्यानंतर पाऊस आलं मेहनतावर सगळं पाणी फिरलं परत एकदा. तुला टेंगा इथं काय नाही, साईडने जातं आहे पाणी इकडं. हे काय इथं पाणी कसं काय घाण दिसायला एवढं. काय कुछ तो प्रॉब्लम है दया, इसको हम अच्छे से ॲक्शन लेंगे. तर कसं थांबले नदी थांबले म्हणून पाणीच टिकत आहेत ना. इथून डायरेक्ट या पूर्ण शेतातलं पाणी तिकडे घरामागे जाऊन थांबले. उतारा नाही तिकडेच पडते पाणी, सगळं पाणी तिकडेच पडतं आहे. इथं काय थांबतच नाही. फायनली आता पाणी वगैरे पाजून झालं. आता चालू आहे खाली मोटर बंद करायला. आबाळ पण उठला आहे, कधी येते पाऊस सांगता येत नाही. चालू आहे डब्याजवळ तर मोटर बंद करतो आणि सगळं आहे सामानात चावी घालून निघून जायचं. ओके, हे आपलं कांदा सगळं रोग पडालं आहे. इथे तर सगळं पिवळं झालं आहे, कुछ फायदा नाही. तर फायनली सगळं काम झालं. मोटर वगैरे बंद केलं, पाणी ते सगळं पाजवलं. काय सगळं कामाचं झालं. आता येऊन बसलो आहे घरात. मग काय फॅन चालू करू म्हणतोय पण एवढं लवकर म्हटल्यावर नको. मग तर आज एक विशेष आहे, तर आता काही सांगणार नाही काय विशेष आहे ते, कळेल थोड्या वेळानं. पण काय दाखवायची पण इच्छा नाही, पण दाखवूया. आहे एक विशेष इंटरेस्टेड दाखवण्यासाठी बघण्यासाठी. आता काय सांगणार नाही, बघू अजून थोड्या वेळानं. त्याने तर तयार होऊ द्या, त्याने तयार झाल्यावर मग दाखवतो सगळं काय असेल ते. आणि जाताना तिकडे सांगतो पण कुठं चाललो आहे, काय काम आहे, काय करणार आहे. गणपतीचं डेकोरेशन विसरूनच गेलो आहे मी, ते करायला पाहिजे. टेबल न्यावं लागेल पलीकडं हॉलमध्ये, मग तिथं नेऊन परत जे काही ते डेकोरेशन करायचं सगळं आधी याला तिथं नेऊया. मग तिथं डेकोरेशनचं काम सुरू. ते सगळे मित्रमंडळी येऊन बड्डे वगैरे सेलिब्रेट करून गेले. तर बड्डे काय मस्त झालं. टोटल आहे मी 4-5 जण होतो आणि निवांत झालं घरात. बाहेर पाऊस पण चालू आहे, मग काही घरातच केलं. बाहेरचं प्लॅन होतं आणि बाहेरचं कॅन्सल करून घरातच केलं. तर काय झाले टाईम. जर करता तर मला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर पुढच्या ब्लॉगमध्ये बाय.